सांगली जिल्हा परिषद अध्यक्षाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे। येणाऱ्या 18 तारखेला या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडी पार पडणार आहेत। मात्र आता नवीन माहिती समोर आली आहे। या 18 तारखेला अध्यक्षपदाची निवडी होणार आहेत। आपण सध्या सांगली जिल्हा परिषदेच्या समोर आहोत। आपण पाहू शकता 18 तारखेला निवड होत असल्यामुळे या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी दोन्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य हे आज्ञास्थळी गेलेले आहेत। 61 सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदमध्ये 31 हे संख्या बलाबल अध्यक्षपदासाठी अंतिम आहे। एकंदरीत पाहिलं तर पक्षनिहाय संख्याबळ हे राष्ट्रवादी शरद पवार गट 18 जिल्हा परिषद सदस्य आहेत, तर भाजपचे 16 जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आहेत। काँग्रेसचे 11 आहेत, शिवसेनेचे 7 आहेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6 आहेत, रयत क्रांतीचे 1 आहे, जनस्वराज्याचे 1 आहे आणि शिवसेना उबाटा 1, असे एकूण 61 जिल्हा परिषद सदस्यांची ही सांगली जिल्हा परिषद आहे। आणि येणाऱ्या 18 तारखेला या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडी पार पडणार आहेत। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी या ठिकाणी मोर्चेबांधणी केलेली आहे। तर दुसरीकडे भाजपचे या ठिकाणी सांगलीचे पालकमंत्री असलेले मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीसुद्धा या ठिकाणी मोर्चेबांधणी केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर येणाऱ्या 18 तारखेला या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये कोण बाजी मारणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आणि कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य हे आता सध्या 18 तारखेपर्यंत आज्ञास्थळी गेलेले आहेत आणि येणाऱ्या 18 तारखेलाच निवडीच्या दिवशीच हे सर्व सदस्य या ठिकाणी परत येणार आहेत। आता कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।